उजनी धरणाच्या अतिरिक्त संपादित जमिनीवरून ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे। तर शेती परत मिळावी यासाठी महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि उजनी धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या अतिरिक्त जमिनीच्या मोजणीवरून आता वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। इंदापूरच्या हिंगणगावमध्ये वातावरण तापलेलं आहे। प्रशासनाकडून मोजणी प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न होत होता, मात्र असं होत असतानाच त्यावेळी स्थानिक शेतकरी आणि महिला यांचा उद्रेक झाला आणि यांच्या विरोधात त्यांनी तीव्र निदर्शनं करायला सुरुवात केली। विरोध दर्शवलेला आहे। आमची शेती आम्हाला राहिली पाहिजे, जमीन गेली तर आम्ही खायचं काय, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या महिलांचा सरकारला आहे। तर महिलांनी मोजणी पथकाला विरोध केला। आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने करण्याचा इशारा सुद्धा या महिलांनी दिलेला आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल भोंग यांनी। उजनी धरणग्रस्तांनी शासनाच्या मोजणीला विरोध दर्शवला आहे। तर आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सकाळपासून ह्या महिलांनी शासनाच्या मोजणीला विरोध दर्शवला आहे। तर काय सांगाल? आम्हाला आमचा अधिकार मिळाला पाहिजे, आमची शेती आम्हाला राहिली पाहिजे, आमचा हक्क एवढाच आहे, दुसरं काही नाही बाकीचं। गोरगरिबांच्या तोंडातला घास काढून तुम्ही हा प्रकल्प उभा करताय ना, हे तुम्ही कुणाच्या जीवावर आम्हाला विचारून केले का तुम्ही? हे आम्ही मुलं रस्त्यावर आलो आहे, आमचा हक्क जमीन आम्हाला पाहिजे। आमच्या मुलांचा विचार केला का तुम्ही? भविष्यात त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी व्हायला निघाली, आमचं वाटोळ व्हायला लागले। आमची पोरं आम्हाला म्हणतात आई आपली जमीन गेली तर आपण खायचं काय उद्याच्याला? यासोबत शासनासोबत काय बातचीत? आम्हाला आमची जमीन पाहिजे, आमची जमीन कोणी मापायची नाही। आमची जमीन आम्हालाच राहिली पाहिजे। बंद केलं पाहिजे तात्काळ मोजणी बिजणी हे सगळं त्यांनी बंद करावं, ही आमची नम्र विनंती आहे शासनाने। मॅडमला आहे का संसार परपंच हे विचारायचे आम्हाला? त्यांना आहेत का मुलं? ते पण कशासाठी करते त्या? त्यांच्या मुलाचं जर उद्याच्याला असं राखरांगोळी झाली आयुष्याची तर त्या काय करतील? नेमकं शासन ह्या जमिनीवर काय करणार आहे? काय माहिती? हो, प्रकल्प उभारायचा त्यांना इथं। कोणता प्रकल्प काय? आता आम्हाला माहिती त्याचा काही जास्त अंदाज नाही आम्हाला, आहे अंदाज पण आमच्या जेंट्स लोकांना आहे। या संदर्भात तुमच्यासोबत कोणी बातचीत केली होती का? नाही ह्याच्याविषयी आम्हाला काहीच माहित नाही। तर आपण पाहिलं असेल, महिलांचाही या जमीन घेण्याला तीव्र विरोध आहे। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।